बॉल यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, एक्स्ट्रा कव्हरला चान्स होता. इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता, परंतु इकडे मात्र पहा अजूनही बॉलची फेकी झालेली नाही आणि तोपर्यंत मात्र आणखीन एक धाव. लेझी लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर 3 धावा. नाराज आहे हर्षल बॉलर, कारण हा झेल होऊ शकला असता. चला झेल सुटला, थ्रो सुद्धा लवकर झालेला नाहीये आणि 3 धावा पहिल्याच बॉलवर आल्यात. सुरुवात झाली ती येशीदेव दांडा संघाच्या धावफलकाची. तिहेरी धावेनं खातं उघडलंय ते परेशनं. परेश पाटील. आता मात्र आकाश ठाकूर ऑन स्ट्राईक असेल. बॉलर हर्षल. फुल टॉस आहे यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे जात असताना लॉंग चेस फॉर लॉंग ऑफ फिल्डर आणि बॉल थांबलेला नाहीये. साईड स्क्रीनच्या दिशेनं चेंडू निघून गेलाय सीमारेषा पारच्या. जेणेकरून आपल्या मॅचेस लवकर संपतील, आपल्याला लवकर घरी जायचं आहे. आडवा पॅट नॉन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून पाठवून दिला हा चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाबा षटकार. अशा पद्धतीनं मात्र बास झाला आणि फर्स्ट विकेट डाऊन. ब्रेक थ्रू मात्र मिळालाय. शेवटच्या बॉलवर मात्र सफलता प्राप्त झाली ती हर्षल मडवीला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि धावफलकावर धाबा लागल्यात त्या 1 गडी बाद 15 धावा. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. गोलंदाज चंदन तलवार. रुपेश मात्रे नवीन बॅटर दांडा संघाकडून. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. चंदन पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. हा बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सिंगलच मिळेल. 1 रन. 1 धावेनं टीमची टोटल 16 वर.
8 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत, 3 बाहेर आहेत. सध्याच्या घडीला उजव्या हाताचा फलंदाज, त्याच्यासाठी 2 ऑन साईडला, स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑनला. आणि त्यानंतर आपण पाहतोय लॉंग हॉफ आणि या कव्हर्समध्ये एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. तो फलंदाज रुपेशसाठी. रुपेश मात्र ऑन स्ट्राईक नाव. बॉलर चंदन तलवार. राऊंड स्टम्प्सनं हलक्या हाताने यावेळेस मात्र कव्हर्सला ढकललाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे पोहोचलाय, परंतु चेंडू अजूनही कलेक्ट झालेला नाहीये. 2 धाबा मिळतील. दुहेरी धावांचं योगदान. आतापर्यंत आपण पाहिलं थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा कराव्या लागतील त्या टीम सारसोळेला. सारसोळे आयु अँड हृदय 11 कुशल 11 सारसोळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्यांदाच कदाचित या विभागामध्ये सुद्धा खेळत असेल हा संघ. दुसऱ्यांदा राऊंड स्टम्प्सना वेगवान बॉल होता. अपील पाहायला मिळते, परंतु अपील यावेळेस मात्र पंचांची कोणती प्रतिक्रिया नाहीये. एक धाव मिळाली. सिंगल रन. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 19 जमा धाव फलकावर. आपण लेग बाईज रन आहे ना. ओके. गोलंदाज चंदन तयार. ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न. टायमिंग नाहीये. बॉल भोवऱ्यासारखा गोल गोल फिरतोय. ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, परंतु डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज ट्रबल मध्ये असा. बाल बचावलाय. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. चांगली बॉलिंग करतोय तलवार. 21 धावा धावफलकावर आहेत सध्याच्या घडीला. 2 चेंडू शिल्लक असतील पॉवर प्ले मधले. उरण पनवेल आमदार चषक आपण एन्जॉय करताय. भारतीय जनता पार्टी कळवणे आयोजित ही स्पर्धा. पहिलीच रात्र. ड्राईव्ह केला, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह, सरळ जाऊन स्टम्प्सला सुद्धा हिट झाला. त्यामुळे कोणतीही धाव मिळत नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 15 धावा, परंतु या ओव्हरमध्ये चांगलं कव्हरअप केलंय ते चंदन तलवारनं. चेंडू सोडून दिला होता. इकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. बराच बाहेर पिच केला होता चंदननं. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावसंख्येमध्ये. 22 धावा धावफलकावर. राऊंड स्टम्प्सनं आडवा बॅट खेळाचा प्रयत्न. इथे पाहूया, मिडॉनला फिल्डर होता, परंतु डायरेक्ट हिट झालेला नाहीये. प्रयत्नच केलेला नाहीये डायरेक्ट हिट करण्याचा. तोपर्यंत मात्र क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि धावफलकावर येशूदेव दांडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 23 धावा. आहेत गोलंदाजी मार्कवर.
आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधले एक चांगले फलंदाज सुद्धा, चांगले खेळाडू सुद्धा 40+ चांगले खेळतात अजूनही. उदय तांडेल आपण सामना पाहत असाल तर आपलं सहर्ष स्वागत आहे. डेफिनेटली पाहत असेल कारण सुपुत्राचा सामना सुरू आहे. तिसरं षटक घेऊन एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू या टीमचा विराज तांडेल. राऊंड स्टम्प्सनं हा बॉल खोलात टाकला होता. फुल लेंथ होता. रनअप फार मोठा नाहीये परंतु ॲक्युरसी चांगली आहे बॉलिंग मधली. पहिलाच बॉल निर्धाव येत असताना नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह आणखीन एक बॉल खोलात टाकलाय. फुल लेंथ ॲक्युरसी बद्दल चर्चा करत होतो आणि तेच पाहायला मिळाले. सलग दुसरा चेंडू डॉट येत असताना कमाल बॉलिंग करतोय विराज. सध्याच्या घडीला बिलकुल हलू देत नाहीये आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केले ना फलंदाजांकडे खरं तर प्रत्युत्तरच नसतं. यावेळेस थोडंसं पुढे आला होता फलंदाज आणि ते पाहिलं आणि लगेचच प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं. शॉट केला बॉलला आणखीन एक डॉट बॉल. हे प्रसंगावधान हवं असतं एखाद्या बॉलरमध्ये. खरं तर फलंदाज कशा पद्धतीनं मुवमेंट करतोय. अडवा पॅट ऑन साईडला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, जेल टीपला आहे. सफलता विराज तांडेलला. सेकंड विकेट डाऊन, दुसरा धक्का लागलाय. यशदेव दांडा संघाला 23 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जाईल विराज पाटील. सध्याच्या घडीला चांगली बॉलिंग होत असताना गोलंदाज विराज तांडेल कडून 4 डॉट बॉल. एक महत्वाची सफलता सुद्धा. विराज टू विराज अशी ही लढाई आता मात्र असेल. एका बाजूला दांड्याचा विराज आहे, दुसऱ्या बाजूला सारसोळ्याचा विराज. सध्याच्या घडीला मात्र गोलंदाजातली भेदकता दाखवतोय. आतापर्यंत संपूर्णपणे पाहायला गेलं तर गोलंदाजी मधून वर्चस्व गाजवले फलंदाजांवर. आणखीन एक बॉल डॉट निघतोय. निर्धाव चेंडू. सुपर बॉलिंग फ्रॉम विराज तांडेल. मघाच्या मॅच मध्ये आपण 2 निर्धाव षटकं पाहिली होती धाकटी जुईचे गोलंदाज. आता इकडे 5 बॉल डॉट आलेत आणि सारसोळेचा विराज. आणखीन पाहूया परंतु इकडे पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा. त्यामुळे एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल. त्यामुळे निर्धाव षटक होऊ शकत नाहीये परंतु 5 डॉट बॉल त्यानंतर व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये ही रन आले. इकडे मात्र मिसक्यूट झाला हा फटका. संधी आहे. फलंदाज होईल बाद. जेल टिपलाय. 2 धक्के दिलेत विराज तांडेलनं. 1 धाव दिले या ओव्हरमध्ये. सुपर बॉलिंग. अप्रतिम दर्जाचं षटक मात्र हाताळलंय ते विराज उदय तांडेलनं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 24 धावा 3 गडी बाद.
टाकलं होतं त्यानं. 15 धावा आल्या होत्या. थोड्याशा मिसफील्ड झाल्या होत्या आणि त्यामुळे थोडासा नाराज होता, परंतु शेवटचा बॉल कमालीचा वळला होता त्याचा आणि विकेट त्याला मिळाली होती. इथे मात्र आपल्या कोट्याचं दुसरं षटक पूर्ण करेल गोलंदाज सय्यार. यावेळेस मात्र खोल आत टाकला होता, यॉर्क केला होता यावेळेस मात्र बॉल. आणि व्हेरिएशन्स पहा, प्रत्येक चेंडू गणिक तुम्हाला काही ना काही मुवमेंट्स होताना दिसतील. तुम्हाला कधी लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळेल, ऑफ ब्रेक पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे मधूनच सोडलेला एखादा यॉर्कर थोडंसं फलंदाजांची परीक्षा घेताना दिसेल. या सगळ्या गोष्टी हर्षल मडवीच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रुपेश आणि दर्शन अशी जोडी आहे, स्ट्रगल करतोय सध्याच्या घडीला यशीदेव दांडा हा संघ. गोलंदाज हर्षल पुन्हा एकदा सज्ज होईल. डावकुऱ्याचा फलंदाज दर्शनसाठी हा बॉल. पहा इकडे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला मिड विकेटच्या वरतून खेचलाय, थोडासा शॉट ऑफ लाईन होता, पुलचा फटका, षटकार. यावेळेस मात्र पेश केला एक्स्ट्रा कव्हरला, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते आणि बॉल सीमारेषेच्या दिशेनं. हर्षलच्या षटकामध्ये कशा मिसफील्ड होतात हाच प्रश्न त्याला पडलाय. 4 धावा. होतोय, वळवतोय, असं असताना सुद्धा इकडे मात्र मिसफील्ड होतात त्याच्याच ओव्हरमध्ये. 35 धावा. इकडे मात्र पहा थोडासा शॉट केला होता, परंतु फटका समोर खेचण्याचा प्रयत्न दर्शनचा. फसलाय लॉंग ऑन लाईक, सोप्पा जेल दिलाय आणि फलंदाज होईल बाद. सफलता मात्र मिळेल हर्षल मडवीला आणि धावसंख्या आपण पाहतोय ती 35 असताना. रोशन पाटील. 35 धावा झाल्या 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. थोडेसे अजून प्रयत्न करावे लागतील. ही धावसंख्या 50च्या आसपास न्यावी लागेल. दांडा संघाकडे चांगली बॉलिंग आहे आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला दांडा संघ आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा जिंकलाय, लो स्कोरिंग मॅचेस खास करून. आणि त्याचमुळे थोडंसं इथून अजून थोडे जास्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स करावे लागतील. इकडे 7 बॉल अजूनही शिल्लक आहे. 7 बॉल सुद्धा पुरेसे ठरू शकतील एक चांगली धावसंख्या करण्यासाठी आणि तो प्रयत्न मात्र रोशन रुपेशला करावा लागेल. बॉल इकडे मात्र निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. हर्षलचं षटक मात्र समाप्त झालंय. 2 फलंदाजांना आपल्या स्पेल्स मध्ये बाद केलेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर यशीदेव दांडा संघ 4 गडी बाद, 35 धावा. आणखीन शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. आता या 6 बॉल मध्ये निदान 10-12 धावा जरी आल्या, कुठेतरी 47-48च्या आसपास जरी धावसंख्या गेली तर लढण्याची प्रेरणा मात्र मिळू शकेल ती दांडा संघाच्या गोलंदाजांना. नेक्स्ट मॅच स्वरूप 11 कळवे आणि काव्या 11 देवत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मंचावर या प्लीज. कळवे आणि देवत दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी मंचावर या. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. आपण येऊन बसा इकडे. 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गुफरान खान. लेफ्ट अमोद विकेटना शॉट ऑफ लेंथ होता, पुलचा फटका फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4.
9 ऑन अ बोर्ड नाव. पुढे गेला होता यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ होता. ट्राय केला एक्स्ट्रा कव्हरला. इनफिल्ड मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एक धाव. चांगलं कमबॅक. पहिला शॉट ऑफ लेंथ होता. तदनंतर आपण पाहिलं तर परफेक्ट पडलाय बॉल. 40 धावा धाव फलकावर. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गुफरान आणखीन एक आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ होता. त्यामुळं नो चान्स फॉर एनी बॅटर. चांगला चेंडू यावेळेस मात्र डिलिव्हर्ड होत असताना गोलंदाज गुफरानचा पहिलाच बॉल थोडासा खराब पडला होता त्याच्याकडून आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणखीन एक वेगवान बॉल होता. इकडे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय परंतु पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल कॉल. 1+1 अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसतील आणि नेक्स्ट बॉल मिळेल तो फ्री हिट. हीच ती संधी आहे मित्रमणी नेशिदेव दांडा संघाला. फ्रीटच्या बॉलवर एखादा स्ट्रोक कन्वर्ट करावा लागेल आणि रुपेश मध्ये ती क्षमता जरूर आहे. पाहूया गुफरान. फ्रीटचा बॉल फुल लेन पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप पुन्हा खोलात टाकलाय. कोणती संधी देत नाहीये खरं तर गोलंदाज. डॉट बॉल. 42 धावा धाव फलकावर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निदान एखादी बाउंड्री 45+ करू शकेल. आडव्या बॅटने ऑन साइडला स्विंग करलाय आणि पाठवला मिड विकेटच्या वरतून सरळ 6 धावांकरता येतोय दणदणीत षटकार. चला चॉईस बॉल आपल्याकडे आहेत ऑलरेडी. 48 धावा या षटकाराच्या सहाय्यानं. टीमची टोटल 48. लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू आहे गुफरानचा. इकडे मात्र टार्गेट सेट केलं जाईल. रुपेसाठी हा बॉल बॅक टू द बॉलर. अलगट टिपलाय आणि फॉलो थ्रूज मध्ये इकडे रनआउट होईल फलंदाज. पहिलं सत्र संपलंय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना यशीदेव दांडा संघानं धावा जमा केल्या त्या 5 गडी बाद. 48 धावा. सारसोळे आयु अँड हृदय 11 कुशल 11 सारसोळे या संघासमोर पाहूया कशा पद्धतीनं धावा पूर्ण केल्या जातील. परंतु स्वरूप 11 कळवे आणि काव्या 11 देवत दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी संपर्क करा. जर वेळेमध्ये आले नाहीत तर ओव्हर्स मध्ये कपात केली जाईल याची दक्षता घ्या आपण. स्पर्धा आज आपण पहिलीच रात्र थोडंसं उशिरानं चाललोय आणि दोन्ही संघ जर उपस्थित नसतील तर सामना कमी षटकांचा खेळवला जाईल. ISPL मधील स्टार खेळाडू मयूर वाघमारे याचे या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम मयूर. स्वागत आहे आपलं. सहर्ष या पण मंचावर. सध्याच्या घडीला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू आणि यंदाचं वर्ष खरं तर त्याच्यासाठी सुद्धा खूप चांगलं चाललंय. कारण 2 4 व्हीलर तर मिळवल्यात परंतु त्याच्या मागचं रहस्य वेगळं आहे. आता जान्हवी वहिनींची झालेली एंट्री आणि त्यानंतर मात्र मिळालेल्या ह्या 2 4 व्हीलर्स आहेत. सध्या आयोजक सुद्धा घाबरतात 4 व्हीलर ठेवण्यासाठी कारण मयूर वाघमारेचा संघ येईल एक भीती असते. तर इन ॲक्शन पाहायला मिळेल तुम्हाला. ISPL स्टार खेळाडू मयूर वाघमारे. काव्या 11 देवत संघ मैदानाच्या आतमध्ये दिसेल. स्वरूप 11 कळवे पेण तालुक्यामधील खरं तर सगळ्यात ताकदवान आणि रायगड भूषण सुशांत मोकल गोट्याचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि नेहमीच या संघाबरोबर मोठा प्रेक्षक वर्ग या संघाचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांचा संघ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल.
परंतु सध्याच्या घडीला जाऊया आपण दुसऱ्या सत्र. दुसऱ्या सत्रामध्ये 49 धावा चेस करायच्या आहेत. त्या आयु अँड हृदय 11 सारसोळे नवी मुंबई मधून आलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कशा पद्धतीनं हे लक्ष्य पूर्ण केलं जाणार. टीम कळवे, स्वरूप 11 कळवे, आपण टॉस साठी लवकर या. देवत संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. विजयजी धरणेकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आमदार चषकामध्ये. तर जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. 49 धावा करायच्या आहेत. आयु अँड हृदय 11 सारसोळ टीमला कशा पद्धतीने पूर्ण केले जातील ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. रायगड भूषण सुप्रसिद्ध निवेदक सूत्रसंचालक सन्माननीय नितेशजी पंडित सर यांना. थँक्यू दीपक पाटील सर पलसपे. खरं तर अर्णव अशा प्रकारचे 2 आवाज आणि या 2 आवाजातून परत एकदा खरं तर मला संधी दिली त्याबद्दल समालोचकांचा मनस्वी आभार. आणि त्याचबरोबर 30 चेंडू 49 धावांचं टार्गेट. पहिला ज्या वेळेला खरं तर सामना 5 षटकांचा झाला 74 की 75 धावसंख्या रायबादेवी रावे आणि मोठीजुई संघ. दुसरा 5 षटकांचा सामना झाला 77 धावसंख्या होत्या. तसं पाहिलं तर तिसरा साखली 5 षटकांच्या सामन्यामध्ये 49 धावसंख्या. चेस करता येतील का किंबहुना येशीदेव दांडा संघ डिफेंड करेल. पहिला चेंडू हा बॉली ट्रॅकर चेंडू होता. अति जास्त उचली दिली. स्वैर मारा, खराब मारा, दूषित मारा घोषित करतायत. 1 धावसंख्येचा बोनस ऐन शिमग्याचा मिळतोय. किंबहुना धावसंख्या 48 अपेक्षित असेल विजयासाठी. सलामीला आलेले सलामीवीर आहेत चंदन तलवार आणि दीपक वैती. तर दीपक वैती अतिशय सुरेख शॉट. एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला फेल्ड होतोय तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण. जोखमीची धाव होऊ शकत होती मात्र तिथं तसं झालं नाही. 1 धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 वधारली. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपडालावरती बिनबाद 2च्या घरात. देवत संघाचं शुभागमन झालंय. खरं तर मयूर वाघमारेची टीम दाखल आहे. सुशांत मोकल किंबहुना पुढे आता बिग फाईट पाहायला मिळेल या मैदानावरती. ऐन रात्रीचे बरोबर 1 वाजून काही मिनिटं होत आहेत. उंची जास्त लांबी तेवढे चेंडू येईल सीमारेषेच्या बागेत आलेला हा खणखणीत. तिकडे आमचे व्हॉलेंटियर्स असतील आणि त्याचबरोबर पाहूया निर्णय येईल तोपर्यंत कुठेही जाऊ नका. आजच्या रजनीतील 1 बाउन्स बाउंड्री चौकार आपल्याला पाहायला मिळतोय.
एक चौकाराच्या धावसंख्येने धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटालावरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5च्या घरात 6च्या घरात. अतिशय सुरेख त्याच पद्धतीनं डिपकॉर पॉईंटच्या दिशेनं चेंडू येतोय. आउटफील्ड खराब आहे तोपर्यंत धावसंख्या पलून काढल्या सारसोली टीमच्या दोघांनी. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती 8च्या घरात. आता 41 धावसंख्येची आवश्यकता असेल. संत गतीनं खरं तर मला वाटतोय सामने सुरू झाले, कारण तसं पाहिलं असं म्हटलं जातोय की इंतजार का फल मीठा होता है, ज़्यादा इंतजार करने से कभी कभी फल फीका भी होता है. आणि तेवढी प्रतीक्षा करायला लावू नका कलवे टीम. आपल्याला रिक्वेस्ट असेल की लगेचच. अतिशय सुरेख त्याच पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न, फटका फसला. चेंडू मात्र इथं मात्र निश्चितच पकडला गेला झेल. पहिला आदरा, पहिलीच सफलता प्राप्त होतो आहे येशीदेव दांडा संघाला, ती म्हणजेच दीपक वैतीच्या स्वरूपात. तर चला प्रेझेंटेशन बॉक्सकडे दीपक पाटील सर. एकीकडे असणारा संघ कलवे तर दुसरीकडे असणार आहे देवत संघ. या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. आजच्या रजनीतील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, लास्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. तर चला, देवत संघाचा संघनायक कलवे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. देवत संघाचा कर्णधार मयूर, चला आपल्या संघनायकाला पाठवा टॉससाठी लगेच. आत्ता मात्र हा षटक संपल्यानंतर या ठिकाणी झेल होईल, टॉस होईल. इथं मात्र झेल पकडला गेला. तो क्षेत्ररक्षक होता अजिंक्यनं झेल पकडला. परतावं लागलं या फलंदाजाला, ज्याचं नाव होतं दीपक वैती. बॅक टू पॅव्हेलियन. अतिशय सुरेख खेळ. 2 चेंडू आहेत आणि त्याच्यानंतर खरं तर देवत विपक्ष कळवे या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. बिग फाईट असेल. दोन्ही खरं तर ओपनमध्ये खेळणारे 2 मातब्बर खेळाडू रायगड टेनिस क्रिकेटमधील पाहायला मिळतील. एकीकडे असणार सुशांत, अतिशय सुरेख अप्रतिम. इथं मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फील्ड होतोय. 1 धावसंख्या पूर्ण झाली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 9च्या घरात. 40 धावांची आवश्यकता जकडून ठेवलंय. तसं पाहिलं तर निश्चितच 10च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे. त्या सरासरीनं वाटचाल करताना दिसतोय सारसोली संघ. स्विच हिट करण्याचा प्रयत्न सफल ठरला गेला. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मोहर लागली जातोय. पहिलं षटक संपलं. धावसंख्या धावपटालावरती सारसोली टीम 1 बाद 9च्या घरात. खरं तर 2 4 चाकी 4 व्हीलर ज्याच्या नावावरती आहे, व्यावसायिक स्तरावरती हा खेळणारा खेळाडू मयूर. विनंती असेल, चला आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे. आपलाही आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. टॉससाठी मी आमंत्रित करतोय बिलाजी ठाकूर यांना. चला, टॉस केला जातोय. आमचे मान्यवर विलाजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते. चला, टॉस खाली गेलाय. रिटॉस करतोय आपण. चला, टॉस जिंकलाय कळवे संघानं. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर, आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल? चांगलं वाटतं, आयोजन पण चांगलं आहे. समोरच्या संघामध्ये मयूर वाघमारेचा संघ खरं तर आहे. किती चॅलेंज असेल, आव्हान किती असेल या संघाचं? काय नाही, असं चॅलेंज नसेल, चांगला खेळू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला. 5 ओव्हरची मॅच असेल आणि काय सांगाल? खरं तर सगळ्यांचीच इंटरव्ह्यू घेतोय. सध्याच्या घडीला खूप चांगल्या फॉर्ममधून चाललंय. खरं तर चांगल्या स्पर्धा जिंकल्यात तुम्ही मोठ्या मोठ्या, त्यामुळे देवत संघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. इकडे कसं वाटतंय इकडे येऊन, आणि काय सांगाल, किती तयारी या स्पर्धेची? तयारी तर आहे, चांगलीच आहे. आणि इकडं पहिल्यांदा झालं खेळायला आम्ही. चांगलं आहे ग्राउंड पण. मयूरचा फॉर्म खूप चांगला आहे आणि त्याची सुद्धा मदत होते. अजून काय स्ट्रेंथ हव्या आहेत तुम्हाला? अजून कुठे इम्प्रूव्हमेंट हव्या आहेत संघाला, की जेणेकरून
अजून चांगल्या पद्धतीनं संघ सामोरं जाऊ शकेल? थोडी आमची बॅटिंग थोडी चांगली नाही होईल तर त्यापर्यंत होईल. चला, त्यासाठी सुद्धा खूप शुभेच्छा असेल तुम्हाला. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो कळवे संघाने आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि या चला मयूर या, त्याचा सन्मान खरं तर आपण या ठिकाणी करणार आहोत. सुशील ठाकूर यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते ISPL मध्ये खेळणारा खेळाडू. खरं तर तसं पाहिलं तर एक व्यावसायिक स्तरावरती वडिलांना नाव दिलं मयूर, त्या नावाचं ब्रँड बनवतोय सध्या या भारतात. नाव आहे मयूर वाघमारे. सुशीलजी ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांना सन्मान दिला जाईल. धावसंख्या धावपटलावरती 2 दशकामध्ये पाहायला मिळत आहेत. 20 लॉस ऑफ 1 विकेट्स. दीपक वैते गेला, परंतु त्याच्यानंतर पारी सांभाळताना दिसतोय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार, 2 एकेरी. कुणाल पाटील इन ॲट नंबर 3 वरती आला आणि चौकार षटकारानं स्वतः मात्र 12 धावसंख्येवरती खेळतोय. अतिशय सुरेख कोरपीट चेंडू, स्टेडिट लॉंगॉनच्या दिशेनं चेंडू, 1 बाउन्स. या स्पर्धेतील एक फंटॅस्टिक चौकार. माझी टीम होती. सगळ्या प्लेयरनी माझ्यासोबत खेळले, मी त्यांच्यासोबत खेळलो. पेन तालुक्यातला ओमकार हरपालसुद्धा मी ऑलमोस्ट ऑक्शनला भांडून घेतलेला, कारण की एक भरोसा होता त्याच्यावर. परंतु काही कारणास्तव तो इंजर्ड झाला. थोडी टीम माझी डाऊन झाली, परंतु माझ्या टीमने धीर सोडला नाही आणि मी त्यांना सोडून दिला नाही. प्रयत्न करत राहा, नशिबी लागणाऱ्याचे जिंकत राहू आणि जिंकत राहिलो आम्ही. आणि राहिली गोष्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची, मला जी कार भेटली ती माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होती. ऑलमोस्ट सगळ्यांसाठी होती, कारण की काउंटिंगमध्ये जेव्हा आम्ही गेलो सेमीफायनलला, तेव्हा मला कोणीतरी येऊन सांगितलं की मयूर असं असं आहे, ऑलमोस्ट तू पुढे गेला आहे. पण माझ्या मनात तसं होतं की ठीक आहे आपण आता पोहोचलो, परंतु ज्या टीमला मी घेऊन खेळत होतो रायगड प्रीमियर लीगला, अशी अनएक्सपेक्टेड टीम होती जी क्वालिफाय झालेली सुपर 4साठी. आणि मी प्रयत्न भरपूर केले माझ्या संघासाठी, पण रजत मुंडेचं समोरून प्रेशराईज होतं. परफॉर्मन्ससुद्धा सांगायचं झालं, परंतु छोट्या चुकीमुळे मी हारलो. आणि अशीच मला ती 4 व्हीलर माझ्या नशिबी होती आणि ती भेटली. नंतर पिसारोला पण सुद्धा तसंच झालं. ऑलमोस्ट एक माझ्यासोबत जो प्लेअर होता समोरच्या टीममध्ये अगेन्स्ट, तो ऑलमोस्ट पुढे होता. बट जे नशिबी आहे ते सगळ्यांना येणार आहे. आणि ॲक्च्युली त्यांनी मला येऊन थँक्यू पण बोलला की थँक्स, भले मला 4 व्हीलर नाही भेटली, बट बाली जो नेरे संघाचा होता तो एका रनाने त्याच्या मागे होता आणि फायनलमध्ये मी पहिल्याच बॉलला बालीला आऊट केला आणि ती गाडी त्या मुलाला भेटली ज्याला 4 व्हीलरमध्ये तो रेसमध्ये होता. बट ती गोष्ट माझ्यासाठी आनंदाची होती का एखाद्या मुलाला, नवीन मुलाला गाडी पण भेटली. आणि असंच 4 व्हीलर ठेवत राहा सगळ्यांनी. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आयुष्यामध्ये एकतरी बाईक मिळावी. बऱ्याच जणांना 15-15, 16-16 वर्ष चांगल्या खेळाडूंना मिळत नाही. यंदाचं वर्ष खूप चांगलं चाललंय. 2 4 व्हीलर मिळाल्या, एक स्वप्नवत कामगिरी. कर्तृत्व तर तुझं आहेच, परंतु कुठेतरी प्रत्येक यशाच्या पाठीमागे आपण म्हणतो ना, कोणाचा तरी हात असतो. काय सांगशील? नक्कीच, ज्या प्रकारे तुम्ही प्रश्न विचारला, जी बोलतात आयुष्याला एखादा एक मोमेंट येतो जिथे आपला नशिबी जे चालू असतं आपलं ते आपल्या भाग्य पडत जातं. त्या प्रकारची एक गोष्ट झाली जिच्यासोबत माझी एंगेजमेंट झाली त्याच्यानंतरचे हे. परंतु मी त्या गोष्टीला तेवढं महत्त्व नाही दिलं, कारण की आत्तापर्यंत जे काय आलं त्याला फक्त मेहनत करत राहिलो. जर मी अशा मोमेंटमध्ये पण आलेलो की माझा खूप खराब दिवस होता की मी परफॉर्म करायचा प्रयत्न करायचो पण नाही व्हायचा. बट शेवटी प्रयत्नांच्या पुढे काहीच नाही, म्हणून मी मेहनत करत राहिलो, प्रयत्न करत राहिलो आणि एक
एंगेजमेंटचा पाऊल पडला आणि सगळं नशीब पलटून गेलं. ISPL मध्ये झालेली निवड, कारण तेव्हा सुद्धा गावामध्ये फार मोठं सेलिब्रेशन झालं, सगळ्या चाहत्यांचे तुला शुभेच्छांचा वर्षाव झाला आणि हा एक मोठा खरं तर क्षण होता तुझ्यासाठी, त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच पाहायला गेलं तर ISPL टुर्नामेंट ही पूर्ण भारत देशामधनं फक्त 96 प्लेयर खेळले जातात. कारण की एवढी मोठी चॅलेंजिंग टीम ॲक्च्युली IPL फॉर्मॅटमध्ये जरी बघायला गेलं तर ऑलमोस्ट 128 20-25 प्लेयर अजून एक्स्ट्रा खेळले जातात, जे डगआउट वगैरे किंवा याच्यामध्ये असतात, ते स्क्वॉडमध्ये असतात. बट ही ISPL अशी एकमेव टुर्नामेंट आहे आता टेनिस खेळवाल्यांना की पूर्ण IPLचं फॉर्मॅट आपल्याला तिथे दाखवतात आणि त्या लेवलची काय मॅनेजमेंट असते, काय असते ते एक ज्यांचं स्लोगन आहे की स्ट्रीट टू स्टेडियम, त्या लेवलची त्यांनी आम्हाला प्रत्येकाने दाखवले. तसं पाहायला गेलो तुम्ही ॲक्च्युली ISPL अनसोल्ड होतो, पण काही कारणास्तव 2 ते 3 प्लेयरांच्या काही चुकामुळे ते थोड्या पिरियडपर्यंत त्यांना बाहेर केलं गेलं आणि त्यांच्या जागी मला भेटलं. मला कॉल आला की ISPLमध्ये अशा टीममध्ये तुला ह्यांच्या रिप्लेसमेंट घेतलेलं आहे. पण ॲक्च्युली तिथं गेल्यानंतर माझा परफॉर्मन्स बघून तिथल्या टीम मॅनेजमेंटने काही प्लेयर असे होते की जे आले, त्यांना बाहेर काढलं गेलं, परत 5 मॅच नंतर त्यांना परत बोलवण्यात आलं. पण मीच एकमेव असा होतो की मला त्यांनी तिथे स्टँड ठेवला, कारण की मी चांगले प्रयत्न केले, मेहनत तिथे केली आणि त्यांनी माझा परफॉर्मन्स बघितला आणि विचार केला ठेवण्याचा. चला, तुझ्या कारकिर्दीसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा होतील. हा होता ISPL स्टार काढू, सध्याच्या घडीला प्री वेडिंग शूटिंगमध्ये सुद्धा बिझी आहे. तर जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया नितेशजी पंडित यांचा आवाज. थँक्यू. क्या बात. खरं तर मयूर वाघमारे यानं संक्षिप्त संवाद साधला. आवडला असेल तर त्याला सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. खरं तर पुढच्या कारकिर्दीसाठी मयूर तुला असणार भारतीय जनता पार्टी केलवणे आयोजित उरण पनवेल आमदार चषक 2025 दरम्यान आयोजकांकडून, कॉम्बॉक्सकडून आणि क्रीडा रसिकांकडून भरभरून शुभेच्छा घेऊन चालतोय मैदानावरती. ज्या वेळेला मयूर खरं तर या ठिकाणी अगदी चोखंदल वक्तृत्वानं बाईट देत होता, तेव्हा चौफेर फटकेबाजी चंदन तलवारची होत होती. खरं तर सारसोली नवी मुंबई या नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एअर सर्जिकल स्ट्राईक करणारा चंदन परतला. परत एकदा टर्निंग पॉईंट घेतलंय सामन्यानं, कारण इथं मात्र आता चेंडू शिल्लक आहेत 14 आणि विजयासाठी 11. नो चेंडू. स्टेपअप झाला गोलंदाज, किंबहुना एक धावसंख्या अतिरिक्त मोजावी लागतोय, अवांतर मोजावी लागतोय या प्रतिस्पर्धी टीमला. समीकरण येऊन थांबलंय 14 चेंडू आणि 10 धावा. 14 चेंडू 10 धावांची आवश्यकता. परत एकदा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न इथं मात्र पाहायला मिळतोय. एक धावसंख्या पूर्ण होतो. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 वधारली. धावसंख्या धावपटालावरती 13 धाव चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 40 धावसंख्या धावपटालावरती आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 2. चेंडू अजूनही शिल्लक. सेकंड लास्ट टू गो. गोलंदाजी मार्कवरती नाव आकाश ठाकूर. अतिशय सुरेख डेपॅक कव्हर चेंडू थेट येतोय मुख्य मंचावरती. 4 धावांसाठी आलेला आहे खणखणीत. 6 धावांसाठी आलेला एक पॅरलल षटकार. संख्येबरोबर 6 धावसंख्येने धावसंख्या वधारली गेली. पुढचा चेंडू घेऊन जाईल. शेवटचा चेंडू स्विच इट सक्सेसफुल. परत एकदा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलेला कणकणीत चौकार. या चौकारानं खरं तर गेम फिनिशर ठरतोय हा फलंदाज. खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकाल 2 षटकं राखून किंबहुना 12 चेंडू राखून हा विजय प्राप्त केला सारसोले संघ. अभिनंदन. येशीदेव दांडा. पहिली लढत होती, दोघांनाही मैदान नव्यानं होतं, नवखा मैदान होता. नवख्या मैदानावरती सारसोली नवी मुंबईच्या टीमनं दमखम दाखवला. प्रतिस्पर्धी टीमनं 49 धावसंख्या उभ्या केल्या होत्या. टक्कर देताना मात्र प्रतिस्पर्धी टीमला सारसोले संघानं 18 चेंडूंमध्ये 49 धावांचा पल्ला गाठला.